पुणे हे खरं तर एक सांस्कृतिक शहर आहे, कलेसाठी ओळखलं जाणारं शहर आहे। आज पुण्यात मतदान आहे आणि अनेक कलाकारही त्यांचं मत नोंदवण्यासाठी म्हणून आलेले आहेत। आपल्याबरोबर मृणाल कुलकर्णी आहेत, त्यांच्याशीही गप्पा मारूयात। आज तुम्ही मतदान करायला आलेला आहात, किती महत्त्वाचं वाटतं मतदान करणं? मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपलं मतच नाही नोंदवलं तर पुढे आपण काहीच करू शकणार नाही। आणि मी महाराष्ट्राची स्टेट आयकन आहे, मतदान करा असं आवाहन मी सगळ्यांना गेली अनेक वर्ष करते, याही वर्षी केलेलं आहे। त्यामुळे मतदान करणं माझं तर पहिलं कर्तव्य आहे। आपण बघतोय पुणे कालांतरानं बदलत चाललंय, पुण्यात अनेक बदल होत आहेत। काय खासदाराकडनं अपेक्षा आहे? मी कलाकार म्हणून तर विचारणारच आहे, पण त्याआधी एक पुण्याची नागरिक म्हणून तुझी त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? आपल्या शहराचं प्रतिनिधित्व करणारं हे पद आहे, त्याच्यामुळे त्यांनी पुणे शहराचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकडे ते लक्ष देतील याची मला खात्री आहे। आणि हे काम आपण विश्वासाने त्यांच्याकडे आपले प्रॉब्लेम्स मांडावेत आणि त्यांनी ते तिथे मांडून त्याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवावं अशी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असं आपण इच्छा व्यक्त करूया। आणखीन मला एक प्रश्न महत्त्वाचा असा वाटतो की पुणे हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं। नाटक असेल, सिनेमा असेल, अनेक कलाकार आपले पुण्यात राहतात। कलाकारांसाठी म्हणून सरकारकडनं काही अपेक्षा आहेत का? कलाकारांसाठी त्यांनी काही पावलं उचलणं गरजेचं आहे का? नक्कीच आपल्या अपेक्षा तर सर्व क्षेत्रातल्या माणसांच्या असतात, कलाकारांच्याही असतात। बेसिक थिएटर्समधल्या सुविधा, मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त शोज मिळतील अशी चित्रपटगृह आणि इतरही अनेक सुविधा ज्या गरजू कलावंतांसाठी आपल्याला करता येतील। तर आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न, पुण्याचे प्रश्न हे तिथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्तमरित्या मांडले जावेत, याच्यासाठी एक चांगला प्रतिनिधी निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे। तुमचं एकत्रित असं कितवं मतदान आहे हे? आपलं एकत्रित कितवं मतदान आहे? मला वाटतं तिसरं किंवा चौथं असेल। तिसरं तर नक्कीच आहे। म्हणजे तुम्हालाही मी विचारीन की तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल? एकंदरीतच रंगत आली आहे का निवडणुकीला? काय वाटलं एकंदरीत मागच्या 2 महिन्यात? रंगत तर निश्चित आलेलीच आहे आणि या वर्षी जरा जास्तच रंगत आली असं म्हणायला पाहिजे। आणि पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जे साधारण मतदारांच्या डोक्यावरनं चालल्या आहेत, पण तरीसुद्धा मतदार आपले सगळे सुज्ञ आहेत। त्यांना कशामुळे काय गोष्टी घडतात हे पुरतं माहिती असल्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि योग्य मत देतील याची मला खात्री आहे। त्यामुळे मतदान करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांच्याच अपेक्षा असतात। त्याच्यामुळे आपल्या खासदारानं किंवा आपलं जे कुठलं सरकार असेल त्यांनी जनतेसाठी काम करणं गरजेचं आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।